टीव्ही किंवा मोबाईलशिवाय मुलांना जेवायची सवय अशी लावा. टीव्ही किंवा मोबाईल लावून मुलांना खाऊ घालणं आज अनेक घरात रोजची गरज वाटू लागली आहे. मुलं शांत बसावीत, पटकन खावं आणि हट्ट करू नये म्हणून पालक ही पद्धत वापरतात. पण मानसशास्त्र आणि विकास मनोविज्ञान सांगतं की ही सवय मुलांच्या खाण्याच्या पॅटर्नवर, लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर आणि भावनिक विकासावर दीर्घकालीन परिणाम करू शकते. म्हणून टीव्ही किंवा मोबाईलशिवाय मुलांना जेवायची सवय लावणं हे केवळ शिस्तीचं काम नाही, तर त्यांच्या मानसिक आरोग्यासाठीही महत्त्वाचं आहे. बालमानसशास्त्रानुसार 2 ते 7 वयोगटातील मुलं जेवताना संवेदी शिकणं करतात. म्हणजे अन्नाचा रंग, आकार, वास, तापमान आणि चव याबद्दल ते हळूहळू संवेदनशील होतात. जेव्हा त्यांच्या लक्षात स्क्रीन असते तेव्हा हे संवेदनाचं शिकणं कमकुवत होतं. काही संशोधनं सांगतात की स्क्रीनवर लक्ष केंद्रित असताना मेंदू खाण्याची प्रक्रिया पूर्णपणे नोंदवत नाही. त्यामुळे पोट भरलं की नाही, काय खाल्लं, किती खाल्लं याची त्यांना जाणीव राहत नाही. पुढे जाऊन हीच गोष्ट अति खाणं किंवा खूप कमी खाणं अशा पद्धतींमध्ये बदलू शकते. स्क्रीनसोबत जेवण्याची आणखीन एक मोठी समस्या म्हणजे ऑटोमॅटिक इटिंग. मुलं स्क्रीनकडे पाहत असल्याने ते चघळण्याकडे किंवा खाण्याच्या क्रियेकडे लक्ष देतच नाही. जेवणाशी त्यांचा भावनिक संबंधही निर्माण होत नाही. मानसशास्त्र सांगतं की खाणं ही केवळ शारीरिक गरज नाही, तर एक सामाजिक आणि भावनिक प्रक्रिया आहे. कुटुंबासोबत बसून खाणं मुलांना सुरक्षितता, संवाद, बांधिलकी आणि नात्यांचा अनुभव देतं. स्क्रीनमुळे हे नैसर्गिक शिकणं हरवतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुलांना टीव्ही किंवा मोबाईलशिवाय जेवायला शिकवणं शक्य आहे आणि त्यासाठी मुलांना दोष न देता हळूहळू पायऱ्या चढत जाणं आवश्यक आहे. अचानक नियम लावला तर मुलं विरोध करतात, त्यामुळे पालकांनी त्यांना समजून घेण्याची आणि संयम ठेवण्याची गरज असते. पहिली पायरी म्हणजे जेवणाचं वातावरण शांत आणि आकर्षक बनवणं. स्क्रीन बंद केली तर मुलं लगेच कंटाळा करतात. त्यामुळे त्यांचं लक्ष वेधण्यासाठी नैसर्गिक संवादाचा वापर करणं उपयुक्त ठरतं. मानसशास्त्रात याला पॉझिटिव्ह डिस्ट्रॅक्शन्स म्हणतात. मुलांना त्यांच्या दिवसाबद्दल विचारणं, त्यांना आवडणारे छोटे प्रश्न विचारणं, जेवणाशी संबंधित छोटे खेळ सांगणं या गोष्टी त्यांचं लक्ष स्क्रीनपासून दूर न्यायला मदत करतात. दुसरी पायरी म्हणजे मुलांना अन्नाशी जोडणं. छोट्या वयातील मुलांना प्लेटमध्ये रंगीत भाज्या, वेगवेगळ्या आकारातील चपात्या किंवा आकर्षक ताटाची मांडणी आवडते. संशोधन सांगते की मुलं जेवणाच्या प्रक्रियेत सहभागी झाली की त्यांची खाण्याची प्रेरणा जास्त वाढते. म्हणून भाजी मिक्स करणं, पोळीवर तूप लावणं, ताट ठेवणं या छोट्या कामात त्यांना सहभागी करून घेणं उपयोगी ठरतं. जेवणाचा अनुभव जितका संवादपूर्ण आणि मजेदार असेल तितकं ते स्क्रीनची गरज विसरू शकतात. तिसरी पायरी म्हणजे वेळेचा सातत्यपूर्ण ठरलेला रुटीन. मुलांच्या मेंदूला पॅटर्न्स आवडतात. जेवणाचा वेळ, वातावरण, बसायची जागा, ताट आणि कुटुंबातील उपस्थिती ही सर्व स्थिर ठेवलं तर मुलांची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते. स्क्रीनचा वापर कमी करण्यासाठी हा रुटीन महत्त्वाचा असतो, कारण मेंदू नवनवीन उत्तेजनांऐवजी स्थिरतेशी जोडला जातो. चौथी पायरी म्हणजे स्क्रीन बंद करण्यासाठी सकारात्मक रिइन्फोर्समेंट वापरणं. मानसशास्त्र सांगतं की मुलं कौतुक, सन्मान आणि बक्षिसांना चांगले प्रतिसाद देतात. स्क्रीनशिवाय जेवलं तर छोटं स्टिकर, आवडती गोष्ट ऐकवणं किंवा अतिरिक्त खेळण्याचा वेळ देणं अशा छोट्या बक्षिसांचा उपयोग होऊ शकतो. हे बक्षिसे अन्नाशी जोडू नयेत, तर स्क्रीनपासून दूर राहण्याशी जोडली जावीत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पालकांनी स्वतः आदर्श दाखवणं. कुटुंबातले मोठे जेवताना मोबाईलकडे पाहत असतील तर मुलांकडून त्या सवयीची अपेक्षा करणं कठीण आहे. मुलं वर्तनाची नक्कल करतात. आपण जेवताना फोन वापरला नाही तर मुलंही ते सहज स्वीकारतात. हे मानसशास्त्रात मॉडेलिंग बिहेवियर म्हणून ओळखलं जातं. शेवटी मुलांना स्क्रीनशिवाय जेवायला शिकवणं हे एका दिवसाचं काम नाही. त्यासाठी प्रेम, संयम आणि सातत्य गरजेचं असतं. काही दिवस विरोध होईल, रडारड होईल, कदाचित कमी खातीलही, पण हळूहळू मेंदू नवीन सवय स्वीकारायला तयार होतो. एकदा ही सवय रुजली की मुलांचं लक्ष वाढतं, पचन सुधारतं, त्यांना काय खात आहोत याची जाणीव होते आणि कुटुंबातील संवादही वाढतो. ही सवय त्यांच्या भावनिक आणि मानसिक विकासासाठी दीर्घकालीन गुंतवणूक आहे. मुलांना अन्नाशी जोडणं, संवादासोबत जेवणाला महत्त्व देणं आणि स्क्रीनपासून त्यांचं लक्ष दूर ठेवणं त्यांच्या आरोग्यासाठी आणि आत्मविश्वासासाठीही उपयुक्त ठरतं. टीव्ही किंवा मोबाईलशिवाय जेवायला शिकलेली मुलं भविष्यात स्वनियंत्रण, लक्ष देणं आणि आरोग्यदायी निर्णय घेणं यात अधिक सक्षम होतात. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या.
त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.